सोलापूर येतं सोलापूर महानगरपालिकेच्या जवळजवळ 154 कोटीच्या कामाचं शुभारंभ या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सन्माननीय सुभाष बापू, सन्माननीय शहरचे युवा आमदार ज्यांचं महापालिकेवर खूप बारकाईने लक्ष असतं ते देवेंद्र कोटेजी, आमच्या शहरच्या अध्यक्षा रोहिणीताई, खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले या महापालिकेचे आयुक्त सचिनजी ओंबाशे, शशिकांत नाना, पवार मॅडम आणि महापालिकेचे सगळेच कारंजे साहेब, लोकरे साहेब आणि सगळेच सन्माननीय सगळी महापालिकेची टीम आणि आपण सगळे पत्रकार बंधू, आज आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे की महापालिकेच्या जवळजवळ 154 कोटी रुपयाच्या कामाचा आज शुभारंभ या ठिकाणी होतोय. आणि मला वाटतंय बापू आपण इथंच प्रेस घेतलेली होती आणि त्यावेळी स्वच्छ सोलापूर हा संकल्प आपण त्या ठिकाणी केला होता आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आवश्यक असणारी सगळी साधनं आपण महापालिकेला निर्माण करून दिली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली होती. आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की स्वच्छतेसाठी आवश्यक असणारी सगळी साधनं आता आपण महापालिकेला उपलब्ध करून दिलेली आहेत, महापालिकेनेही काही स्वतः उपलब्ध केलेली आहेत. आणि जे स्वच्छ आणि सुंदर सोलापूरचं स्वप्न आपण सोलापूरवासियांना दाखवलं होतं ते आपण पुढे घेऊन जाताना वेगानं बघतोय. खास करून पवार मॅडम आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. परंतु मी आपल्याला सांगेन की जेव्हापासून आपण महापालिकेमध्ये कार्यरत झाला, म्हणजे सचिनजी तर आहेतच पण त्यांच्यासोबत आपण जसं कार्यरत झाला तेव्हापासून सोलापूरच्या स्वच्छतेचं काम खूप वेगानं पुढे जाताना आपण बघतोय. शहरवासी पण बघतायत की आता खूप चांगलं काम या ठिकाणी आपण करताय. आज जवळजवळ एनकॅपच्या माध्यमातून 39 कोटी रुपयाचं 40 कोटीचं काम महानगरपालिकेला नागरी सेवा पुरवणं 672, नगरोत्थानचं 26 कोटी, लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या सुधार योजनेतनं 21.39 कोटी, दलितेतर नागरी सुधारणा वस्ती सुधारणा 40.60 कोटी, जिल्हास्तरीय दलितेतर योजना घंटागाड्यांचे लोकार्पण 1.48 कोटी, मियावाकीचं माझी वसुंधराचं 30 लाख, मनपा स्वनिधीतून शौचालयाचे नूतनीकरण हा सगळ्यात मोठा विषय होता. आणि मला वाटतंय तो मी स्वतः सगळ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच महापालिकेला शौचालयांना भेट दिली आणि तिथली परिस्थिती आपण बघितली की खूपच बिकट अशी परिस्थिती होती. तेव्हा जवळजवळ 10,58,00,000 रुपयाचं महापालिकेच्या शौचालयाच्या दुरुस्तीचं काम हे आता चालू आहे. काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी आपण नव्यानं चालू करतोय तो आहे. आणि स्वीपर मशीनचा एक विषय आपल्या दृष्टीने महत्वाचा होता की जे आपण शहरातले सगळे रस्ते आपण मॅन पॉवरनं आपण स्वच्छ करत होतो. आता एक मशीन आपण या ठिकाणी महापालिकेने घेतले की अख्ख्या शहराचे रस्ते आता त्या मशीननं स्वच्छ होतील. आणि आपण त्याच वेळी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता की रस्ते झाडणारा जो स्टाफ आहे तो जर आपला फ्री झाला तर तो आज शहरातल्या अंतर्गत भागामध्ये तो काम करेल आणि तोही भाग आपल्याला स्वच्छ करता येईल. त्या अनुषंगाने आपण ते मशीन खरेदी केलं आणि त्या मशीन खरेदी करत असताना एक आपल्या गोष्ट लक्षात येते की सुरुवातीला वाटलं की मशीनचा खर्च कसं होणार या सगळ्या गोष्टी आपण चिंतित होतो. परंतु मला सांगताना आनंद होतो की महापालिकेच्या ह्या मशीनमुळे महापालिकेचं महिन्याला 8 लाख रुपये वाचणारच आहे. अधिकचा खर्च, काम तर खूप होईल, कर्मचारी फ्री होतील आणि ते वेगळ्या कामात लागतील तो तर वेगळा विषय, पण 8 लाख रुपये अतिरिक्त या महापालिकेचे वाचतील अशा पद्धतीचं काम आता या निमित्तानं होतंय. आणि तेही काम आपण आता वेगानं आजपासूनच चालू त्या निमित्तानं होईल. असे अनेक कामं या महापालिकेचे आज या ठिकाणी शुभारंभ त्या कामाचा होतोय. आमच्या शहरचे 3 आमदार असतील
सातत्याने या शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपापल्या पद्धतीने काम करत असतात, कधी सांघिक काम करत असतात. आणि खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खूप मोठं प्रेम या सोलापूर शहरावर आहे. आजपर्यंत सोलापूर शहरानं काही मागितलंय आणि शासनानं खास करून देवेंद्रजींनी ते दिलं नाही. अगदी पत्रकार बंधूंच्या पासून, शहरातल्या नागरिकांच्या पासून, झोपडपट्टीवासियांच्या पासून, अगदी सगळ्यांच्यासाठी जे जे काय मागितलं असेल ते सगळं देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलंय. आणि मला आठवतं की मी पहिल्या दिवशी जेव्हा पालकमंत्री म्हणून आपल्याकडे आलो होतो तेव्हा सगळेजण माझ्याकडे बूम घेऊन आपण आला होता आणि आपण मला जो प्रश्न विचारला होता, मला वाटतं तो प्रत्येक प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. उड्डाणपूल सोडलं तर त्यातला प्रत्येक प्रश्न ते सुद्धा मार्गी लागले. आता त्याची अडचण नाही आपल्याला, परंतु जो प्रश्न आपण विचारला होता सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तो प्रत्येक प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. त्यामुळं या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, सोलापूर शहराचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे तिन्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतोय. खास करून सगळ्यात मोठा आपला जो प्रश्न होता विमानतळाचा, जो आपल्या शहराच्या अस्मितेचा विषय होता. आणि सोलापूरला विमानसेवा चालू झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी, शहरातल्या नागरिकांनी, आमच्या लोकप्रतिनिधींनी, आपण पत्रकार बांधवांनी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला की सोलापूरची विमानसेवा चालू झाली. सुरुवातीला गोव्याला चालू झाली तेव्हा अनेकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं की गोव्याला कोण जाणार आहे. परंतु आपल्याला माहिती आहे गोव्याची विमानसेवा सुद्धा खूप काय म्हणतात त्याला, फुल प्रतिसाद गोव्याच्या विमानसेवेला मिळाला. त्यानंतर म्हणले की मुंबईची सेवा चालू होणारच नाही, मी गॅरंटीनं सांगतो, असं एक लोकांनी गॅरंटी दिली. पण मुंबईची विमानसेवा चालू झाली. पहिल्या वेळेस 4 दिवस चालू झाले, आता 7च्या 7 दिवस विमानसेवा आता शहराची चालू होते. त्यामुळं ती विमानसेवा चालू झाली. आता शहरवासियांनी भावना व्यक्त केल्या, बेंगलोरची विमानसेवा आता चालू होते. त्यासोबत आपण शहरवासियांनी सांगितलं होतं तिरुपतीला विमान गेलं पाहिजे. आमच्या सोलापूरमधनं तिरुपतीची पण विमानसेवा चालू करण्यासंदर्भात कंपनीनं अर्ज केलेला आहे आणि ती विमानसेवा आता तिरुपतीची विमानसेवा चालू होईल. त्यामुळे सगळ्यात मोठा जो प्रश्न शहरवासियांचा जो होता विमानसेवेचा, तो प्रश्न मार्गी लागताना आपण पाहतोय. दुसरा विषय होता आपला शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय होता, समांतर पाईपलाईनचा विषय होता. समांतर पाईपलाईनचं काम पूर्ण झालं. त्यानंतर आपण पाकणीच्या जागेचा प्रश्न होता, तिथल्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅनचा विषय होता, तोही आता मार्गी लागलाय. त्याचंही काम तातडीने चालू होईल. पण आपण बघितलं की जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच महानगरपालिकेच्या सोबत चर्चा केली, तेव्हा मी तत्कालीन आयुक्तांच्या सोबत चर्चा करत असताना मी त्यांना विचारलं होतं की जर समांतर पाईपलाईन झाली तर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये किती बदल होईल. तेव्हा थोडंसं आपण बघितलं की त्यावेळी काही बदल होणार नाही अशी परिस्थिती आयुक्तांनी मला सांगितली, कारण पाकणीचं काम झालं पाहिजे. आणि त्यासोबत आणखीन काय अडचणी आहेत की शहराला आपण रोज पाणी देऊ शकतो, याच्यासाठी काय करायला लागेल याच्यावर चर्चा झाली. तेव्हा शहरातली अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था आहे ती खूप 40-50 वर्षापूर्वीची आहे आणि ती सगळी व्यवस्था नव्यानं करण्याची आवश्यकता आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये गरजा खूप वाढल्या पाण्याच्या, शहराचा विस्तार झाला आणि त्यामध्ये शहरामध्ये पाण्याची खूप मोठी आवश्यकता या ठिकाणी भासते. तेव्हा सगळ्या आमदार महोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तेव्हा खऱ्या अर्थाने शहराची इंटरनल पाण्याची व्यवस्था पण नव्यानं केली पाहिजे हा विषय पुढे आला. तेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं बैठक घेतली. खास करून बापू असतील, देवेंद्रजी असतील किंवा विजय मालक असतील, आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींच्या पाठी लागून आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तातडीनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेला मान्यता दिली. परंतु शेवटी खूप मोठी अमाऊंट याला लागत होती, त्यामुळे अनेक अडचणी होत्या. त्या सगळ्या अडचणी सोडवत आम्ही वर्ल्ड बँकेचा मान्यता, त्यानंतर लागणाऱ्या पैशाची व्यवस्था, 200 कोटी रुपयाचे बॉन्ड काढण्यासाठी आम्ही आता प्रस्ताव दिलेला आहे, ते बॉन्ड काढण्याची प्रक्रिया, या सगळ्या प्रक्रिया आम्ही एवढ्या तातडीने केल्या. खास करून आपण बघितलं असेल की प्रशासनाचं म्हणणं होतं
या विभागाचे सचिव, या विभागाचे किंवा वर्ल्ड बँकेचे अधिकारी आणि आमचे आयुक्त महोदय यांचं म्हणणं होतं किमान 3 ते 4 महिने अजून टेंडर काढायला लागेल, हे सगळ्या मान्यता यायला लागतील. म्हणून मला सांगायला आनंद होतो की मी पाठीमागं अक्कलकोटची निवडणूक ज्या दिवशी होती त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मी होतो आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब, महानगरपालिका चालूची निवडणूक लागायच्या आत तुम्ही आमची ही योजना मंजूर करून आम्हाला टेंडर काढण्याची परमिशन दिली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती केली. त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सगळ्याच लोकप्रतिनिधींना शब्द दिला होता की काही झालं तरी या योजनेचं टेंडर निवडणूक लागण्याच्या अगोदर आपण करू, याची मान्यता आपण निवडणूक लागण्याच्या अगोदर देऊ. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार या ठिकाणी मानायचे की वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांना, सचिव असतील, मुख्य सचिव असतील, सगळ्या कमिटी असतील, या सगळ्यांना त्यांनी सूचना दिल्या की कसल्याही परिस्थितीत टेंडर निघालं पाहिजे. म्हणजे जे टेंडर करायला 6 महिने लागले असतील ते टेंडर अधिवेशन झालेल्या दिवसापासून प्रक्रिया चालू झाल्या आणि 7 दिवसात आपण ही सगळी प्रक्रिया कंप्लीट केली. 7व्या दिवशी सगळ्या परवानग्या, सगळ्या मान्यता, निधीची व्यवस्था करून आपल्याला 892 कोटी रुपयाचं टेंडर काढण्याची परवानगी TS दिलं आणि आज ते टेंडर निघालेलं आहे. आणि शहराच्या पाणी पुरवठ्याचा सगळ्यात मोठा विषय होता तो आता मार्गी लागेल आणि ही व्यवस्था उभी राहील, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय या निमित्तानं होता. आणि बापूने आत्ताच सांगितलं की IT पार्कचा विषय होता. आपण बघितलं की CM साहेबांच्याकडं IT पार्क सोलापूरला झालं पाहिजे, कारण मोठ्या संख्येनं इथला युवक, शिकलेला उच्च शिक्षित युवक विस्थापित होतोय. तो पुण्या मुंबईला नोकरीच्या निमित्तानं जातोय. शहराची लोकसंख्या कमी होते का अशी भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये विडी कामगार बेरोजगार होताना बघतोय, हातमाग कामगार बेरोजगार होताना बघतोय. अशा परिस्थितीमध्ये इथं इंडस्ट्री आली पाहिजे आणि खास करून IT इंडस्ट्री आली पाहिजे, ही भूमिका गावातल्या आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींची शहरातल्या होती. आणि त्यांच्या मागणीनुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता की सोलापूरमध्ये IT पार्क होईल. आता ते IT पार्कची जमीन बघितली, IT पार्कचा प्रस्ताव गेला, IT पार्कला मान्यता आली. आता ही सगळी प्रक्रिया आपण बघतोय झाली आणि सोलापूरमध्ये IT पार्क होण्याचे सगळे मार्ग आता रिकामे झालेले आहेत. त्यामुळे IT पार्क आता शहरामध्ये या ठिकाणी होतोय. त्यासोबत आपण बघितलं की शहराचे खूप छोटे मोठे प्रश्न आहेत. या प्रश्नासोबत खास करून MIDC परिसरातल्या रस्त्याचा विषय हा शहरातला खूप महत्त्वाचा विषय होता. आणि खास करून देवेंद्र कोटेजींना मी मनापासून त्यांचं कौतुक करेन की सातत्याने या शहरातल्या त्या भागातल्या रस्त्याची दयनीय अवस्था होती, त्या रस्त्यासाठी 55 कोटी रुपयाचा निधी, म्हणजे त्यात DPDCचा काय शेअर, महापालिकेचा काय शेअर आणि 75% पैसे शासनाने द्यावेत, अशा पद्धतीचा विषय त्यांनी मांडला होता. त्यालाही आता मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे 55 कोटी रुपयाचे रस्ते MIDCच्या परिसरातले होतील, तो एक विषय महत्त्वाचा होता. आणि त्यासोबत खूप छोटे मोठे विषय आहेत. आता मी त्या सगळ्या विषयावर बोलणार नाही, परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी या निमित्तानं करताना शासन आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी त्या दृष्टीने प्रयत्न करताना आपण बघतोय. झोपडपट्टी मुक्त शहर झालं पाहिजे याच्यासाठी नगरोत्थानची योजना म्हणजे मला वाटतं सोलापूर एवढी यशस्वी कुठं झाली नाही. आणि आता राहिलेल्या लोकांना सुद्धा घर देण्याची भूमिका या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की सोलापूरच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला खूप भरभरून प्रेम दिलंय. शहरातले तिन्ही आमदार खूप मोठ्या फरकानं भारतीय जनता पक्षाचे निवडून दिलेले आहेत. पाठीमागं आपण बघितलं की महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या सहकारी पक्षांची मिळून दिलेली होती. आता सोलापूर वासियांच्या सगळ्या अपेक्षापूर्तीच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचा आम्ही सगळे सहकारी, आमचे सगळे लोकप्रतिनिधी असतील, आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असू आणि खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, सगळे मिळून अगदी केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, या सगळ्या योजना इथं या शहरात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केला आहे. आणि त्यामध्ये आम्ही कुठेही मागं नाही. खास करून वर्ल्ड बँकेकडून बापू आणखीन आपल्याला पैसे येतात. शहरातल्या कचऱ्याच्या निर्मूलनाचा जो प्रोजेक्ट आणि पाणी रिसायकलिंगचा एक मोठा प्रोजेक्ट या शहरामध्ये करण्यासाठी जवळजवळ 700 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडून येत आहेत. त्याचा प्रस्ताव वर्ल्ड बँकेला गेला, मान्यता अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या 10, 15, 20, 25 दिवसाच्या कालखंडामध्ये त्यालाही मान्यता मिळेल आणि शहरातल्या पाण्याचा रिसायकलिंग जो किमान शहरातलं
70% पाणी रिसायकल झालं पाहिजे, हा जो संकल्प आदरणीय मोदीजींनी केलेला आहे, त्या अनुषंगानं तोही प्रोजेक्ट या शहरामध्ये चालू होईल अशा पद्धतीचं काम. आणि शहरातले रस्ते असतील, शहरातल्या स्वच्छतेचं तर मी मनापासून कौतुक आता करेन. मी करत नव्हतो, तुम्हाला माहिती आहे की स्वच्छतेच्या बाबतीत मी खूपच तक्रारी होत्या आणि त्या सगळ्या आता जवळजवळ आता आपण स्वच्छतेचं काम एवढंच चांगलं महापालिका करते, आता बरेच प्रश्न सुटतात. मी 100% सुटलं म्हणणार नाही, परंतु त्या दिशेने आपण चाललोय, ते प्रश्न सुटताना आपण बघतोय. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की सोलापूरच्या जनतेला आमच्या तिन्ही आमदारांनी आणि भारतीय जनता पक्षानं दिलेलं प्रत्येक आश्वासन जवळजवळ आता आम्ही पूर्ण केलेलं आहे. शहरातल्या जनतेनं जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादातनं उतराई होत असताना भारतीय जनता पक्ष ताकदीनं काम करताना आपण सगळेजण पाहतोय. येणारी आता निवडणूक शहराची, महानगरपालिकेची या निमित्तानं होईल, तेव्हा मला खात्री आहे की शहरातली जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहील आणि भरभरून, मी म्हणजे झोळी भरून आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमच्या नगरसेवकांना देतील. बापूने आत्ताच सांगितलं की काम कधी चांगलं होतं, लोकांच्या भावना किंवा आपण भारतीय जनता पक्षाबद्दलचा विश्वास लोकांना कधी निर्माण होतो की एका प्रभागामध्ये किमान 10 इच्छुक आमच्याकडे आहेत, 11 12 इच्छुक आहेत. आणि एवढ्या इच्छुकांची संख्या कधी होते की त्यांना खात्री आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असलो तर 100% आपण निवडून येऊ. या शहरातल्या सगळ्यांची इच्छा झालेली आहे, सगळ्यांचीच इच्छा झालेली आहे. आपल्या 1200 अर्ज आलेले आहेत आता. म्हणजे मी आम्ही तिघांनी बसायचं ठरवलंय. आता 1200 जणांच्या मुलाखती घ्यायच्या कशा आणि पुढे जायचं कसं हे ठरवण्याने आमची आता बैठक, मी बापूला मी मगाशीच फोन केला सकाळी की एकदा बसायला लागेल. शेवटी जे इच्छुक आपले आहेत त्यांचं मत ऐकून घ्यायला लागेल, त्यांना विश्वास द्यायला लागेल. शेवटी तिकीट आपण 102च देऊ शकतो, तेव्हा त्यांना विश्वास आपल्याला द्यायला लागेल. आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं हा विश्वास मिळवलेला आहे. एका बाजूला आमच्याकडे 1200 इच्छुक आहेत आणि दुसऱ्या बाजूला असा एकही पक्ष नाही की ज्याकडे 102 इच्छुक आहेत. जबाबदारीने सांगतो मी, असा एकही इच्छुक नाही की 102. आणि त्यांच्या जरी 102 लोकांनी अर्ज केला तरी सुद्धा त्यांची आत्मा सांगतो की भारतीय जनता पक्षाचं मिळालं तर बरं होईल, अशी परिस्थिती आहे. परिस्थिती तुम्ही बघता की कशी गंभीर परिस्थिती समोरच्या पक्षाची आहे. पण आम्ही सगळेजण एक दिलानं, एक मुखानं भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार पण आम्ही निवडू आणि उमेदवार निवडून एक दिलानं, एक ताकदीनं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवर आम्ही सगळे मिळून फडकवू. आणि तो फक्त झेंडा फडकवणार नाही, या सोलापूरच्या इतिहासात पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आम्ही मिळवू. आणि आमचं टार्गेट आहे अबकी बार 75 पार. हा संकल्प आम्ही मिळून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करतोय. आणि संकल्प शेवटी एक आहे की संकल्प आपण करत असतो त्या पूर्तीच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. शेवटी जनता आशीर्वाद देणार आहे, तो किती आशीर्वाद देईल तो शेवटी जनतेचा विषय. पण आमचा संकल्प आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आणि अनेकदा तुमचा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही महायुती म्हणून लढणार का, ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आत्ताच देऊन टाकतो. हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोकल आहेत आणि आमच्या जिल्हाध्यक्षा म्हणून आहेत, यांना आम्ही दिलेला आहे. हे तिघं बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं, पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे, हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत. हा जो निर्णय घेतील, मग युतीचा घेतील, एकला चलोरा घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील. हा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पाठीशी खंबीर उभं राहावं. मी काय सांगतो आपल्याला, चेंडू नाही आहे, मी जबाबदारीने सांगतो. या शहराच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करण्याची.
तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत. या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे. इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. ती 100% पार पाडणार. त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून, त्यात कुठली अडचण नाही. परंतु शेवटी हे नेतृत्व सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे आणि या सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच या शहराची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळ्या जनतेला मी मनापासून आव्हान माझं आहे की आम्ही विकासाचा सोलापूर शहराचा चेहरा बदलतोय. अजून आम्हाला हे सोलापूर IT पार्क असणारं सोलापूर निर्माण करायचं आहे. स्वच्छ सुंदर सोलापूर करायचं आहे. आपल्याला पर्यटन क्षेत्र म्हणून या सोलापूरची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे आणि यासाठी आपल्या शहरवासियांची आशीर्वादाची आवश्यकता आहे. शहरवासी भरभरून आशीर्वाद देतील. माझी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, तुम्ही सांगितलेला प्रत्येक मुद्दा आम्ही पूर्ण केलेला आहे. आता तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुम्ही पण सगळे मिळून आम्हाला आशीर्वाद द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खास करून आमच्या महापालिकेचे आयुक्त आहेत, अजून आचारसंहिता लागली नाही, त्यामुळं त्यांचंही मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. कधी कधी मी चिडलो, रागवलो आणि बऱ्याच गोष्टी झाल्या आमच्यामध्ये, परंतु शेवटी मला जे अपेक्षित होतं ते काम अपेक्षित होतं. पण मी आता पहिल्यांदा कौतुक करतोय, पहिल्यांदा तुमचं कौतुक करतोय की अपेक्षित असणारं काम आपण करताय. आमच्या पवार मॅडम असतील, आमची सगळी महापालिकेची टीम असतील, खूप वेगानं काम करतायत. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या वेगानं काम केल्याशिवाय आज सोलापूरचे पत्रकार बांधव मला फोन करून सांगतायत की भाऊ सोलापूरमध्ये स्वच्छता व्हायला लागली, सोलापूरमध्ये हे सगळं दिसतंय. हे पत्रकारांनी सांगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा म्हणजे आमचे लोक काम करतायत हा त्याचा अर्थ आहे. हे सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आमच्यासोबत येणाऱ्या महिना दीड महिना जो कालावधी असेल आणि सातत्याने असाव्यात, पण थोड्या अधिकच्या असाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आता मी सांगतो, मी आपल्याला आजही सांगतो आणि अगोदरही सांगितलंय, या शहरातले तिन्ही आमदार सक्षम आहेत. सुभाष बापू सिनियर आमदार आहेत, सिनियर मंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. विजय मालक सिनियर आमदार आहेत, तेही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. पालकमंत्री म्हणून काम केले, मंत्री म्हणून काम केले. देवेंद्रजी नगरसेवक म्हणून काम केलं. आता आमदार म्हणून खूप चांगलं काम करताना आपण सगळेजण पाहताय. त्यामुळं त्या तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या बैठकीला असं कोणी सांगितलं, तिघांनी मिळून माझं पालकमंत्री म्हणून स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघही होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र होतो. जेव्हा कधी आमचे शहराच्या विकासाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो, चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतले. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं तसं नाही. त्यामुळं मी आजही सांगतो, आत्ताच मी विजय मालकांच्या इथं कार्यक्रम करून आलो. त्यांचाही कार्यक्रम विकास कामाचे चालू आहेत, त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहेत. त्या दृष्टीनं बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते. तिथून त्यांना जवळ होते, या म्हटलं ते आले. आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाही, या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं. हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करतायत म्हणून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून विमान चालू झालं, म्हणून पाणी पुरवठा पूर्ण झाला, म्हणून स्वच्छतेची कामं होत आहेत, म्हणून आपण बघतो की पाणी पुरवठ्याची कामं मंजूर होत आहेत, म्हणून IT पार्क मंजूर झालं. याला कारण आहे की सगळ्यांनी संयुक्त काम केलंय. मला एक कळलं झालंय, तेव्हा पक्षात आलेल्यापेक्षा तुम्हाला फार चिंता आहे. मी काय सांगितलं आपल्याला की आमचं नेतृत्व सक्षम आहे, तुम्ही चिंता करू नका. तिकीट वाटप होईपर्यंत वाट बघा आणि जेव्हा तिकीट वाटप होईल तेव्हा मला प्रश्न विचारा. आज विचारणं मला वाटतं शेवटी एक आहे की तेच नाही, आमच्याकडे आलेल्या माणसापेक्षाही सक्षम माणसं आहेत, आलेली माणसं प्रचंड सक्षम आहेत. त्यामुळे शेवटी हे करत असताना आम्ही सगळे मिळून योग्य निर्णय घेऊ, याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका. आणि त्यामुळं नवीन आला, जुना आला, आत गेला, बाहेर आला, याची चर्चा कृपा करून माझी विनंती आपल्याला. हो हो हो
उमेदवार म्हणून पक्षाकडे मागणी केला आणि पक्षाने ती जाहीर करून युतीचा फॉर्म्युला राबवला आणि ती दोन्ही मतदार विधानसभेमध्ये हा वाढवला गेला. पण आता महापालिका कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यावेळेस युतीची गरज असताना युती स्वयं म्हणजे आपण एकला चळवळीची भाषा आपण केली जाते. तुमचा कोणाला बोलतोय की माझी जबाबदारी नाही मी आपल्याला क्लिअर सांगतो, माझी जबाबदारी नाही असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी सांगितलं की आमच्या शहराचं नेतृत्व करायला सक्षम आहे. त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहर अध्यक्षांनी इथल्या तिन्ही आमदारांना पक्षाने दिलेले आहेत. तो जो निर्णय घेतील महायुती करण्याचा, एकला लढण्याचा, जे काही निर्णय घेतील, आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्यू होईल, ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील, ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्यामध्ये इंटरव्ह्यू होतील. भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र पातळीपासून बॉटमपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो. जिथं आवश्यकता असेल तो घटक त्यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे. आमचे नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करतील. वाजवी मागण्या असतील, प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर महायुती सुद्धा होईल. आणि गरज पडली तर आम्ही मागे तुम्हाला म्हटलो की स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय, पाठीमागे बोललो, बापू बाजूलाच बसलेत माझ्या, कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे. खोदून आता काही जरी किती खोदलं तरी आता काय निघणार नाही. मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल. जो काय घेईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. त्यामुळं निर्णय पक्षाला घेऊ द्या, तुम्हीच घेऊ नका. मी आपल्याला क्लिअर सांगितलं की भारतीय जनता पक्षातल्या उमेदवारांच्या पेक्षा चिंता तुम्हाला फार आहे. त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्ष सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल आणि सर्वसंमतीनं निवड करून भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरवेल. आणि जेव्हा यादी तुमच्या समोर येईल तेव्हा त्यानंतर तुम्ही अनालिसिस करा की तुम्ही आता सांगताय त्याच्यावर. भारतीय जनता पार्टी म्हणून सोलापूरसह राज्यभरामध्ये काय परिस्थिती? मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष आता नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल वास्तविक घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, आता आला नाही. 21 तारखेला येईल. 21 तारखेला तुम्हाला लोकांचा, जनतेचा मूड समजेल. खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा मूड तुम्हाला समजेल येणाऱ्या 21 तारखेला. त्यामुळं राज्यातल्या जनतेचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे. 29 महानगरपालिका आहेत आणि मी आज सांगतो बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या निवडून येतील. याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवू नका. आणि महाराष्ट्रातली जनता आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत मजबूतीनं उभी आहे. काय आपण बीव्हीजी कंपनीची मशीन आहे, आपण भाड्यानं घेतलेली आहे. पण आम्ही भाड्यानं घेत असताना त्याचा बिलकुल अभ्यास केलेला आहे की आपण मजूर लावलं तर किती खर्च येतो, आणि नवीन घेतलं तर किती खर्च येतो. या सगळ्याचा विषय केला तर आमचं मासिक 8 लाख रुपये वाचेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि ते मशीन खूप चांगलं काम करेल आणि चांगलं केल्यानंतर तुम्ही चांगलं लिहा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग जे काय आपल्या सोलापूर शहरात 2 मुद्दांवर करणार आहे त्याच्या आतापर्यंत 4 वेळा टेंडर निघाले. आता सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत 892 कोटीचे टेंडर निघेल आणि ते तसं होऊ नये यासाठी काय? मी आपल्याला सांगतो, आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण केलेला आहे. उड्डाणपुलाचं मी स्वतःहून सांगितलं. तुम्ही सांगायच्या आधी सांगितलं की आम्ही उड्डाणपुलाचं काम चालू करू नाही शकलो.
परंतु त्या ठिकाणी असणारा रेल्वे, त्या ठिकाणी जो प्रत्येक केंद्रीय एजन्सीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काय जागा आहेत आणि त्या जागांचं हस्तांतरण करताना काय अडचणी येतात तुम्हाला कल्पना आहे. पण त्याचंही हस्तांतरण आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचे प्रस्ताव शासनाकडे आहेत आणि त्या हस्तांतरणाची प्रक्रिया कंप्लीट झाली की उड्डाणपुलाची कामं पूर्ण होतील. त्याच्या बाबतीत आपण निश्चिंत राहा. त्यामुळे ती प्रक्रिया जवळजवळ पूर्णत्वाला गेलेली आहे. त्यामुळे जो जो शब्द सोलापूर शहराला भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे तो शब्द भारतीय जनता पक्ष पूर्ण करेल, पूर्ण केलेला आहे आणि भविष्यात आणखीन नव्यानं सोलापूर शहराला विकसित करण्यासाठी एक नवा रोडमॅप घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये येऊ, नवा संकल्प करून आम्ही निवडणुकीमध्ये येऊ. सोलापूरच्या जनतेला आम्ही विश्वास देऊ आणि सोलापूरच्या जनतेचा विश्वास जिंकू. चांगल्यामध्ये जसं भारत पॉवरचं प्रकरण असतंय मुठव्याचं, त्याच पद्धतीने सोलापूर महापालिकेनं इंदिरा गांधी पार्क स्टेडियम असेल, जलतरण तलाव असेल, अवघ्या वर्षाला 1 लाख रुपये भाडे तत्वावरती MCA दिलंय. रोहित पवार याच्या अध्यक्ष आहेत त्यांना. आणि तिथं देखील मुद्रांक शुल्क बुडवलाय. येणाऱ्यांनी किंवा देणाऱ्यांनी ते भरायचा असतो, तो भरला नाही. या संदर्भात आपण काय म्हणतो? मला आता काय कौतुक वाटतंय तुमचं. कुठल्या जमिनीचा काय विषय आहे आणि कुठल्या प्रकरणाला कुणाशी जोडताय हा थोडासा आपण थोडा अभ्यास आपण थोडा अभ्यास केला पाहिजे. एक या विषयाचा मुद्रांक शुल्क शासकीय व्यवस्था आहे. जिथं भरायचं असेल तिथं भरलाही पाहिजे. त्या बाबतीत माझी शंका कुशंका बिलकुल नाही. परंतु हे स्टेडियम भाडेतत्वावर चालवावं आणि या स्टेडियम चालू राहावं हा त्यातला विषय होता. कुणालाही विकत दिलेलं नाही, कुणालाही कायमचं दिलेलं नाही. त्यातून एक आहे, आपण जलतरण तलाव खूप चांगला बांधला आहे, बरोबर आहे. त्याचा मेंटेनन्स होत नाही, त्याचा वापर होत नाही. तेव्हा मी स्वतः काही आपण बघितलं असेल की काही स्विमिंग तलाव ते BOT आपल्या चालवण्यासाठी दिले, नेहरू नगरचा, आणि तो द्यावा तलाव अशी माझी संकल्पना होती की ज्यातून जर अजून 1 वर्ष तलाव बंद राहिला तर त्याचं होणारं नुकसान कधीच भरून येणार नाही. पेक्षा तो रन राहिला पाहिजे, चालू राहिला पाहिजे आणि त्याचा मेंटेनन्स जो चालवतो त्यांनी केला पाहिजे, लोकांच्या सेवेत आला पाहिजे हा विषय. ते स्टेडियम सुद्धा त्याच पद्धतीने सेवेत यावं. याच्या पलीकडचा कुठला घोटाळा मारघोटाळा काही नाही. आणि जे काय आहे मुद्रांक शुल्क शेवटी एक आहे, जे भरलं तर महापालिका भरेल किंवा समोरचे MCA भरेल, बरोबर आहे ना. MCA भरेल. कुठल्याही पद्धतीनं जर काय असं झालं असेल तर ते मुद्रांक शुल्क भरलाही जाईल, भरलाही असेल, नसला भरला ते भरायला लागेल. याचं कुठलं किंतूपर्यंत असायचं काम नाही. त्यामुळं शहर आपलं आहे. माझी विनंती एवढीच आहे की कारण नसताना, जर कारण असेल तर बदनाम झालं तर चालेल, अजिबात अडचण नाही. जे आपण शहराचे नागरिक आहोत, आपण शहरात काम करतो, तर आपलंही दायित्व आहे की विनाकारण शहर बदनाम होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. माझी खास करून पत्रकार बांधवांना विनंती आहे, जर त्याच्यात काय असतं तर अवश्य तुम्ही त्याच्यावर काय लिहा, करा, ठोका, काय अडचण नाही माझी. परंतु तशी कुठली परिस्थिती नाही. हे मैदान, हे क्रीडांगण व्यवस्थित राहावं, विकसित व्हावं, इथं रणजी व्हावी, स्पर्धा व्हाव्या हीच भावना होती, म्हणून तो करार केलेला होता. त्यामुळे अजिबात विषय नव्हता. आणि आज सगळे प्रश्न विचारले तर मी उद्या येणार आहे, उद्या काय विचारणार आहे सांगा. बाहेर येतो, चांगल्या प्रमाणे तो चालवतो, व्यवस्थित करतो. हेच तर एक शेटे नावाचा व्यक्ती काय भाऊ शेटे नावाचा जे व्यक्ती आहे तिथं ते मुलं दूध पत्रकाराचा काय जनाचा मित्र आहे, तो सगळं बातम्या करतो आणि ते सोडून ते बंद पडायच्या उद्देशाने भाजपच्या सर्व फसव्या घोषणा आहेत. आता प्रेस कॉन्फरन्स झाली आधी माझी विनंती आहे, आदित्य ठाकरे सारख्या अपरिपक्व माणसांनी केलेल्या विधानावर परिपक्व मीडियाने फार चर्चा करू नये असं माझं म्हणणं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सरकारनं केलेली घोषणा, आदित्य ठाकरे तर म्हणलंय की 1500 रुपये लाडक्या बहिणीचे बंद होणार आहेत, निवडणुकीचा जुमला आहे, चालू आहे ना. त्यामुळं ज्या घोषणा केल्या होत्या, आणि काल देवेंद्रजींनी फ्लोअरवर विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना सांगितले जून महिन्याच्या आत कर्जमाफी आम्ही करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
तेव्हा अशा अपरिपक्व माणसाकडून काहीतरी बोलावं आणि त्याच्यावर चर्चा व्हावी असं मला वाटत नाही. हो, तुम्ही सोलापूर जिल्हाभरात ऑपरेशन लोटस राबवलेलं